सगळ्यांना खूप मोठे इव्हँजलिस्ट जे आता परमेश्वराकडे गेले आहेत, स्वर्गामध्ये आहेत, त्यांच्याबद्दल माहित असेल, ज्यांचं नाव आहे रेनहार्ड बॉन्के. ओके. एक जर्मनी या देशातून आलेली ही व्यक्ती आहे. रेनहार्ड बॉन्के यांच्याबद्दल मी तुम्हाला काही सांगणार आहे की कसं त्यांचं प्रार्थनेचं जीवन, देवासाठी तहान भूक, उपास, प्रार्थना आणि नाही का ते सॅक्रिफाईस, त्यांच्यासाठी अशा काही गोष्टींचे दरवाजे उघडले की त्या गोष्टींसाठी त्यांनी नाही का कधी मागितलंच नव्हतं किंवा कधी अशा प्रकारे हे घडेल असं नाही का कल्पना सुद्धा केली नव्हती. देवाचं वचन सांगतं की डोळ्यांनी जे पाहिलं नाही, कानांनी जे ऐकलं नाही आणि कोणाच्या अंतःकरणात हृदयात विचार पण आल्या नाही, अशा गोष्टी परमेश्वराने आपल्यासाठी सिद्ध केल्या आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. थँक यू जीसस. Praise the Lord. थँक यू लॉर्ड. हालेलुया. सो रेनहार्ड बॉन्के यांचं नाही का परमेश्वराने आफ्रिका या खंडासाठी, आय एम नॉट ओनली टॉकिंग अबाउट वन कंट्री इन आफ्रिका. आफ्रिका हा एक मोठा खंड आहे, त्याच्यामध्ये बरेच देश आहेत. प्रेज द लॉर्ड. जसं भारत आपला आशिया खंडामध्ये आहे, सो आफ्रिका इज अ कॉन्टिनेंट. आणि त्या आफ्रिकेच्या या खंडामध्ये परमेश्वराने यांचा इतका मॅसिव्हली, इतका महान रीतीने उपयोग केला होता. परंतु त्यांचे जे इनिशियल डेज होते, ओके, हे एक जर्मन व्यक्ती आहे. जर तुम्ही पाहिलं जर्मन व्यक्ती कसे असतात, यु नो दे आर व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड आणि ते खूप थोडस यु नो व्हॉट विल बी द राईट टर्म, म्हणजे त्यांचं वागणं वगैरे ना असं थोडं अग्रेसिव्ह असतं. अग्रेसिव्ह म्हणजे वाईट अर्थाने नाही, चांगल्या अर्थाने. ओके. ते प्रत्येक गोष्टीमध्ये नाही का खूप झिलस असतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो रेनहार्ड बॉन्केच्या बरेचसे प्रीचिंग जर तुम्ही ऐकले असेल तर तुम्हाला कळेल, यु नो आय एम अ मॅन, आय एम अ जर्मन मॅन असं बोलताना तुम्हाला दिसेल. कारण जर्मनीतून कोण आला होता माहितीये ना, जर्मनचा हिटलर होता. प्रेज द लॉर्ड. सो लाईक असं बोलताना म्हणतात की त्यांचा बॅकग्राऊंड तसा आहे आणि अशा जमिनीतून आलेत आणि परमेश्वर त्यांचा आफ्रिकेमध्ये उपयोग करतोय. हालेलुया. सो रेनहार्ड बॉन्के हे जर्मनीमधून होते, परंतु 19-20 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना पाठवलं होतं ब्रिटनमध्ये. ओके. युके मध्ये, युनायटेड किंगडम मध्ये. कशासाठी? की त्यावेळेस त्यांना बायबलच्या कोर्ससाठी किंवा बायबल स्टडी, बायबलच्या स्कूलमध्ये त्यांना घातलं होतं. प्रेज द लॉर्ड. सो ते कोणत्या स्कूलला होते माहिती? मी तुम्हाला नाव सांगते, या गोष्टी नमूद करून ठेवा. प्रेज द लॉर्ड. सो रेनहार्ड बॉन्के हे त्यांच्या वडिलांनी त्यांना म्हटलं की बायबल कॉलेजला जा आणि पुढे नाही का बायबल कॉलेजमध्ये शास्त्राचा अभ्यास कर आणि त्यातच पदवी घे. सो त्यांनी ते गेले होते, त्यांचा देश सोडला आणि ते ब्रिटनमध्ये होते आणि त्या म्हणजे त्याच इथे, आणि तिकडे त्यांनी अशा कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं जिथे त्यांच्या आधी, ओके, रेनहार्ड बॉन्केंच्या आधी खूप मोठमोठे महान सेवक होऊन गेले होते, जसं इव्हॅन रॉबर्ट्स, स्टीवन जेफ्री, जॉन जेफ्री, असे जेफ्री ब्रदर्स ज्यांना म्हणतो किंवा काय असे. तुम्हाला ह्यांच्याबद्दल कदाचित माहित नसेल. 18व्या शतकामध्ये परमेश्वराने महान रीतीने या सगळ्यांचा वापर केलेला आहे. इव्हॅन रॉबर्ट्स बद्दल जर म्हणाल, एक असा तरुण जो जवळजवळ 13 वर्ष रोज रात्री परमेश्वराच्या सानिध्यात बसायचा आणि रडायचा की परमेश्वरांच्या जमिनीवर संजीवन येऊ दे, परमेश्वर आम्हाला नाही का तुझं सामर्थ्य पाहायचंय, परमेश्वर लोकांचा नाश होतोय, वाचव वाचव. रोज रडायचा, रोज रात्री. भलेही तो ऑफिसला गेला काही करायला, संध्याकाळी एक रात्र पण त्याची चुकली नाही, तासन तास देवाच्या सानिध्यात बसायचा तरुण व्यक्ती. आणि 13 वर्षाचे रुटीन होतं. प्रेज द लॉर्ड. 13 वर्षानंतर वेल्श या ठिकाणी, ओके, जिथे ते राहायचे त्या जागेचं नाव आहे वेल्श, तिकडे नाही का संजीवन उतरलं होतं. लोक चालता चालता मंडळांमध्ये जायचे, लोक चालता चालता नाही का रडायचे, आम्ही पापी आहे म्हणून, आणि परमेश्वराला जीवन समर्पित करायचे. अनेक लोक असेच यायचे, कुठूनही लोक यायचे, कोणी कोणाला काही, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की संजीवन म्हणजे काय. ओके. त्या सगळ्या घडामोडी घडल्या होत्या या इव्हान रॉबर्ट्स नावाच्या एका व्यक्तीद्वारे, ज्याने त्याच्या आयुष्याची 13 वर्ष त्याने कंटिन्युअसली नाही का लॉस्ट सोल, हरवलेल्या जीवांसाठी नाही का तो प्रार्थना करत होता, परमेश्वराच्या सानिध्यात वेळ घालवत होता, परमेश्वराची उपस्थिती तो शोधत होता. प्रेज द लॉर्ड. जेफ्री ब्रदर्स बद्दल जर तुम्ही ऐकाल तर ते
त्यांचा इतका उत्तम परमेश्वराने वापर केला होता. त्यांचे बुक्स वाचा. मी सांगते असे अनॉइंटेड परमेश्वराचे जे सेवक आहेत, जे मॅन अँड वुमन ऑफ गॉड आहे, त्यांची पुस्तकं वाचा. त्या काळात ना फार जास्त म्हणजे 18व्या शतकामध्ये असं फार जास्त नाही का चांगली उपकरणं किंवा साधनं नव्हती की रेकॉर्डिंग केलं जाईल किंवा व्हिडिओज बनवले जातील. खूप थोडे त्यांचे नाही का फोटोज आहेत, खूप थोडे ऑडिओ क्लिप्स आहेत, पण त्यांची पुस्तकं आहेत लिहिलेली. त्यांचे नाव आजही काढलं जातं. प्रेज द लॉर्ड. हे सगळे ज्या कॉलेजमध्ये शिकले होते स्वान्सियाला, ओके, त्या जागेमध्ये तिकडे जिथे वेल्श रिवायवल आलं होतं. ओके, सो वेल्श कॉलेज इन स्वान्सिया. ओके, स्वान्सिया नावाची वेल्शमध्ये एक वेल्श या ठिकाणी या जागेमध्ये एक कॉलेज आहे आणि त्याला वेल्श कॉलेजेस म्हणतात. त्या कॉलेजमध्ये रेनहार्ड बॉन्के शिकत होते आणि ज्यावेळेस त्या कॉलेजमध्ये ते शिक्षण घेत होते, जसं आपण कुठेही गेलो की एक लायब्ररी असते आणि तुम्हाला लायब्ररीमधून नाही का सगळं तुमच्या सब्जेक्टशी रिलेटेड वेगवेगळी पुस्तकं वाचायला लागतात. ज्यावेळेस यांना थिओलॉजी शिकवत होते, त्यांना बायबलची हिस्ट्री शिकवत होते, वेगवेगळे बायबल घेऊन विश्वास ठेवून वचनामध्ये वाढलेले फेथच्या हिरोज बद्दल शिकवत होते. तर त्यांनी काय केलं, ते त्यांच्या नाही का कॉलेजच्या लायब्ररीमध्ये गेले आणि जितके नाही का त्यांच्या आधी होऊन गेलेले खूप मोठमोठे मेन अँड वुमन ऑफ गॉड आहे, देवाचे सेवक संदेष्टे आहेत, या सगळ्यांची पुस्तकं काढली त्यांनी आणि वाचायला सुरुवात केली. एक एक पुस्तक नाही का काढून ते वाचायला लागले आणि ते वाचता वाचता ह्या सगळ्या नाही का लोकांबद्दल त्यांच्याद्वारे परमेश्वराने जे केले याबद्दल ते इतके प्रभावित झाले की त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला आणि त्या बायबल कॉलेजमध्ये असताना ह्यांनी ठरवलं की मी सुद्धा नाही का परमेश्वराचा शोध घेणार, उपास प्रार्थनेमध्ये राहणार. सो बायबल कॉलेजमध्ये असताना ग्रॅज्युएशन होईपर्यंत, ती पदवी मिळेपर्यंत त्यांचं जीवन कसं होतं माहिती, उपास प्रार्थना. असं म्हणतात की ते युजली इतकं म्हणजे दिवसातून एकदाच जेवायचे आणि कंटिन्यू उपास प्रार्थना करायचे. सो हे त्यांनी नाही का त्यांचं जीवनाचं नाही का एक पद्धतच बनवली होती की दिवसातून एकदाच जेवायचं, उपास प्रार्थनेमध्ये राहायचं. कधी कॉलेज शिकत असताना, स्टडी करत असताना. प्रेज द लॉर्ड. आणि अशा प्रकारचं त्यांचं जीवन होतं. नंतर नाही का त्यांचं कॉलेज ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं, त्यांना बायबलची जी डिग्री होती ती मिळाली त्यांना आणि वयाच्या 21व्या वर्षी त्यांचं बायबल कॉलेजची डिग्री कंप्लीट झाली. 21 वर्षाचे असताना ते ग्रॅज्युएट झाले. प्रेज द लॉर्ड. आणि आता झालं कॉलेजमधलं संपलं, तर आता आपल्याला परत आपल्या देशात जायचंय, जर्मनीमध्ये. ओके, इथून जिथे आहे, तर त्यांनी जायचं ठरवलं. त्यावेळेस तिकडून नाही का जर्मनीला जायला म्हणजे असं फ्लाईट्स वगैरे नव्हते, ट्रेनने प्रवास करायचे. ओके, सो इथून ही ट्रेन इथपर्यंत जाणार, तिथून दुसरी ट्रेन घ्या, मग तिकडून पुढे जा, असं स्वतःला जावं लागत असे. सो त्यांनी त्यांच्या बायबल कॉलेज पासून प्रवास सुरू केला, ट्रेनमध्ये बसले आणि नंतर असं झालं की बायबल कॉलेज म्हणजे जिथे होतं वेल्श, तिकडून त्यांचा नाही का ट्रेनचा प्रवास जो होता तो हा 2 टप्प्यांमध्ये होता. जसं नाही का आपण म्हणतो की तुम्हाला USA ला जायचंय किंवा वेगळ्या अजून दूरच्या देशात जायचंय, तर डायरेक्ट फ्लाईट नसते, कनेक्टिंग फ्लाईट असते. एक फ्लाईट असते जी अरब कंट्रीजमध्ये, मोस्टली कुवैतमध्ये किंवा दुबईमध्ये थांबते आणि मग तिकडून नाही का दुसरी फ्लाईट घेऊन तुम्ही अमेरिकेला वगैरे जाता. त्यानुसार होतं ट्रेनचं. आणि ते बसले आणि त्यांची ट्रेन लंडन हा शेवटचा स्टॉप होता आणि त्याच्यानंतर त्यांची जी ट्रेन होती लंडनला साधारण संध्याकाळच्या आसपास हे पोहोचले आणि त्याच्यानंतर जर्मनीला नेणारी जी दुसरी ट्रेन होती ती मध्यरात्रीची होती. तर मध्ये खूप तासाचा गॅप होता. मग ते म्हणाले आता मी इथे आलो आहे, मला घरी जायचे, माझी वेळ मध्यरात्रीची ट्रेन आहे, एवढा वेळ बसून मी काय करू. मी रेनहार्ड बॉन्केंच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल तुम्हाला सांगते. ते म्हणाले मी एवढा वेळ बसून काय करू, एक काम करतो, माझ्याकडे जास्त पैसे तर नाहीयेत, मी साईट सीइंग करतो. जर लंडनमध्ये तुम्हाला फिरायचंय, काय करायचं का तुमच्याकडे चांगली कॅश असली पाहिजे. पण ह्यांच्याकडे 21 वर्षाचे ग्रॅज्युएट झालेत, काही विशेष अमाऊंट नव्हती त्यांच्याकडे. आणि मग त्यांनी काय ठरवलं की मी पायी पायी थोडंसं आजूबाजूच्या गोष्टी पाहतो. बाहेर आल्यावर त्यांनी चौकशी केली तर सगळेच रेट्स कार वगैरे खूप जास्त होते. एक जण त्यांना म्हणाला की एवढे एवढे पैसे नाही का लागतील, हे आजूबाजूच्या गोष्टी फिरायला 2-3 तासामध्ये बसने जाऊ शकतो. रेनहार्ड बॉन्के म्हणाले तेवढे पैसे आहेत बसचं तिकीट काढण्यासारखं. तर त्यांनी बसचं तिकीट काढलं, एका ठिकाणी उतरले आणि असंच चालायला लागले. साईट सीइंग करतायत. ओके, सगळ्या गोष्टी पाहतायत. लंडन फिरून तर येऊया, मध्यरात्री ट्रेन आहे, बसून काय करायचंय स्टेशनला, असं विचार करून ते फिरायला लागले. आणि असं झालं की फिरता फिरता नाही का त्यांचं नाही का एका घराकडे आले आणि त्या घराकडे त्यांचं लक्ष वेधलं गेलं. असे जे नाही का बंगले असतात वगैरे तसं तिकडे आले आणि तिकडे काय नेम प्लेट होती माहिती त्या घरावर, जॉर्ज जेफ्री. ओके, जॉर्ज जेफ्री.
आणि ह्यांनी ती नेम प्लेट वाचली आणि नाही का त्यांनी बायबल कॉलेजमध्ये वाचलेले मेन अँड वुमन ऑफ गॉडची पुस्तकं वगैरे हे सगळं आठवलं. ते म्हणाले की हे ते जॉर्ज जेफरींचं घर असू शकतं का ज्यांच्याबद्दल मी वाचलंय. सी जेफ्री ब्रदर्स वर नाही का परमेश्वराचा अनुग्रह उतरला होता आणि त्यांच्याद्वारे प्रभूने अद्भुत काम केले. त्याच्यापैकी ओके स्टीव्हन जेफ्री आणि जॉर्ज जेफ्री. जॉर्ज जेफ्री बद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं, इतके वेगवेगळे मिरॅकल्स त्यांच्याद्वारे व्हायचे. ओके इतके वेगवेगळे की जो बॉडी पार्ट नाही तो असा नाही का समोर वाढायचा, जो अवयव नाही तो अवयव क्रिएट केला जायचा, प्रत्येक जण आरोग्य मिळवून जायचा. कुठलाही आजार असू दे काही असू दे परमेश्वर मिरॅक्युलसली इन्स्टंट हिलिंग करायचा त्यांच्याद्वारे. अशा अभिषेकात चाललेली ही व्यक्ती होती. प्रेज द लॉर्ड. पहा रेनहार्ड बॉन्केंचं आधीचं जीवन कॉलेजमधलं पूर्ण जीवन नाही का त्यांनी उपास प्रार्थनेमध्ये आणि परमेश्वराचे ज्या मेन अँड वुमन ऑफ गॉड बद्दल ऐकलं होतं त्या अभिषेकात चालण्यासाठी प्रार्थना करण्यात घालवलं. आणि आता हे साईट सीइंग करता करता इकडे येत आणि त्या घरावर लिहिलेलं आहे जॉर्ज जेफ्री. यांच्या मनात विचार आला हे त्या जॉर्ज जेफ्रीचं घर असेल का की जो महान देवाचा सेवक होता. आणि पहा जॉर्ज हे नाव खूप कॉमन आहे जगभरामध्ये कोणाचंही असतं. जर तुम्ही युके मध्ये गेला तर जॉर्ज हे प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीनंतर एकाचं तरी नाव असतंच. ओके पाच पैकी नाही का एक जण तरी जॉर्ज असणार. जेफ्री इज ऑल्सो व्हेरी कॉमन सरनेम. म्हणजे असं आपल्याकडे जसं शिंदे पाटील गायकवाड कांबळे किंवा अजून म्हणजे तुम्ही कुठेही जा ह्या नावाचं तुम्हाला कोणी ना कोणी भेटणारच. प्रेज द लॉर्ड. एका वर्गामध्ये सुद्धा 2-3 सेम आडनावाची लोक असतात. सो त्या प्रकारचं हे इतकं साधारण इतकं कॉमन नाव होतं की ते म्हणाले की ते स्वतःच विचार करायला लागले जॉर्ज जेफ्री असं नाही की तीच व्यक्तीचं घर असेल असं नसेल ना, हे तेच देवाच्या सेवकाचं नसेल. जॉर्ज जेफ्री हे नाव किती साधारण आहे कोणाचंही नाव असेल असं मनात विचार करत असताना त्यांना नाही का पवित्र आत्मा बोलला. ते मनात असा विचार कर नाही नाही हे त्या जॉर्ज जेफ्रीचं घर नसेल, हे तर किती कॉमन नेम आहे. तर युके मध्ये तर हे सगळ्यांचंच नाव जेफ्री जॉर्ज असंच असतं. आणि त्यावेळेस नाही का पवित्र आत्मा त्यांना म्हणाला की जर तू नाही का दार ठोकणार नाही आणि कोणीही विचारणार नाही तर तुला कसं कळेल. प्रेज द लॉर्ड. ते असं फिरणार होते आणि पवित्र आत्मा म्हणाल तू दार ठोकून बघ ना कोण आहे कोणाचं घर आहे तुला कळणार नाही. मग त्यांनी नाही का काय केलं बेल वाजवली. ओके दारावरची बेल वाजवली. आणि बेल वाजवल्यानंतर एक एक नाही का एक बाई आली आतून एक स्त्री आली एक वुमन. तिने दरवाजा उघडला आणि यांनी विचारलं ओके रेनहार्ड बॉन्केंनी विचारलं हे जे ग्रेट जॉर्ज जेफ्री जे महान सेवक होते परमेश्वराचे जॉर्ज जेफ्री त्या महान सेवकाचंच घर आहे का. आणि ती स्त्री म्हणाली हो हे त्यांचंच घर आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग ते म्हणाले की ते जॉर्ज जेफ्री अजून म्हणजे ती म्हणाली की हो त्यांचंच घर आहे. तर रेनहार्ड बॉन्केनी त्यांच्याबद्दल वाचलंय पण ते जॉर्ज जेफ्री जिवंत आहेत का मरण पावलेत हे त्यांना माहित नाही. आणि मग ते म्हणाले की मला नाही का पाहता येईल का त्यांचं घर आहे. तर ती म्हणाली नाही 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 तुम्हाला नाही पाहता येणार. आणि ते इतके वृद्ध आहेत की त्यांना नाही का लाईक स्वतःचे कपडे सुद्धा स्वतःच्या हाताने घालू शकत नाही. ते इतके त्यांचा हातपाय आता कमजोर झालेत म्हणून आम्ही कोणालाच त्यांना भेटायला देत नाही. आणि ते म्हणाले मॅडम प्लीज कॅन आय मीट हिम. नाही का एकदम पोलाइटली नाही का 21 वर्षाचे रेनहार्ड बॉन्के त्या समोरच्या स्त्रीला म्हणतात जर हे त्यांचं जॉर्ज जेफ्रीचं घर आहे आणि जर ते अजूनही जिवंत आहे तर मला फक्त त्यांना भेटता येईल का थोडा वेळ मी त्यांना पाहू शकतो का. आणि मला त्यांना पाहायचंय. ती खूप स्टर्नली म्हणाली नाही आम्ही कोणालाच त्यांना भेटायला देत नाही. ते खूप नाही का आता नाजूक परिस्थिती आहे त्यांची म्हणून आम्ही त्यांना भेटायला देत नाही. त्यांनी स्वतःला स्वतःचे ड्रेस घालता येत नाही. त्यांना नाही का चालणं पण डिफिकल्ट झालं आहे. खूप डिफिकल्ट होतं त्यांना रोजच्या डेली ऍक्टिव्हिटीज मॅनेज करणं म्हणून आम्ही कोणाला अलाउ करत नाही त्यांना भेटायला. आणि मग नाही का रेनहार्ड बॉन्के असे म्हणाले आधार घ्यायला लागले. ज्या वेळेस नाही का ते रिटर्न जायला लागले त्यावेळेस नाही का आतून एकदम नाही का एकदम तीक्ष्ण आणि एकदम जोरात आणि एकदम ना असं जड आवाज ओके एकदम एकदम पुरुषी जड आवाज आतून आला. लेट दॅट यंग मॅन कम इन. आतून असा जोरात आवाज आला की त्या तरुण पुरुषाला आतमध्ये येऊ दे. हालेलुया. दारापर्यंत हा आवाज नाही का रेनहार्ड बॉन्के यांना ऐकायला आला. आणि ते म्हणतात तो आवाज असा भारदस्त असा जड आवाज होता ना की तो आवाज ऐकून नाही का मला असं काहीतरी झालं. ओके ते म्हणाले लेट दॅट यंग मॅन कम इन. आय हॅव बीन वेटिंग फॉर हिम. जॉर्ज जेफ्री आतमध्ये
दारात कोण आहे त्यांना माहित नाही. ते म्हणतात त्या तरुण माणसाला आतमध्ये येऊ दे, मी त्याचीच वाट पाहतोय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि मग असं झालं की हे आतमध्ये गेले, रेनहार्ड बॉन्के गेले, भेटले आणि जॉर्ज जेफ्रीने ज्यावेळेस त्यांना पाहिलं, ते पहा त्यांना धड चालता येत नाही, खूप वयस्कर झाले आहेत. ओके. आणि जॉर्ज जेफ्री उभे राहिले. रेनहार्ड देवाचे महान सेवक, त्यांनी रेनहार्ड बॉन्केंना असं खांद्यावर पकडलं, खाली बसले, त्यांच्या सपोर्टने स्वतः गुडघ्यावर गेले आणि नाही का रेनहार्ड बॉन्केला सुद्धा गुडघ्यावर बसले आणि प्रार्थना करायला लागले. ते म्हणाले की फादर, ओके, पिता, everything I carry, everything that God has given to me, I release it to you. ते रेनहार्ड बॉन्केला म्हणतात की जे काही मला पित्याने दिले, जो अभिषेक मी घेऊन चालतो, जे परमेश्वराने एवढ्या वर्षात मला दिले, त्या सगळ्या गोष्टी मी या तरुण मुलावर, ह्याच्यावर नाही का, मी त्या सगळ्या गोष्टी मोकळ्या करतो, मी रिलीज करतो. आणि तुम्हाला माहितीये त्या वयातही जॉर्ज जेफ्री जवळजवळ अर्धा तास 30 मिनिटं गुडघ्यावर जाऊन त्यांच्यावर इम्पार्टेशन करत होते, रेनहार्ड बॉन्केंसाठी प्रार्थना करत होते. मी खूप डिटेलमध्ये तुम्हाला सांगते, तुम्ही ह्या रेनहार्ड बॉन्केंचे स्वतःचे व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले, त्यांच्या बुक्समध्ये तुम्ही ही गोष्ट, त्यांची टेस्टमनी वाचू शकता. प्रेज द लॉर्ड. आणि जवळजवळ 30 मिनिटं, अर्धा तास नाही का, इतके वयस्कर जॉर्ज जेफ्री त्यांच्यावर इम्पार्टेशन करतायत, प्रार्थना करतायत आणि नाही का, इट्स लाईक ही वॉज रिलीजिंग एव्हरीथिंग. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जसा एखादा पिता आपल्या मुलावर नाही का अभिषेक रिलीज करतो, आपल्या मुलासाठी प्रार्थना करतो, जसं इसहाकाने याकोबावर हात ठेवले होते, त्यावेळेस प्रार्थना केली होती आणि ब्लेसिंग्स रिलीज केले होते, त्याला नीट दिसतही नव्हतं. प्रेज द लॉर्ड. त्यासारखं पिता जसं पुत्राला ब्लेसिंग्स देतो, त्या प्रकारची प्रार्थना जॉर्ज जेफ्री, रेनहार्ड बॉन्के, ज्यांच्याबद्दल माहित नाही, आज पहिल्यांदा आले, पण जेफ्रींना परमेश्वराने सांगितलं होतं, कारण ते काय म्हणाले की त्या तरुण पुरुषाला आत येऊ दे, कारण मी त्याची वाट पाहतोय. प्रेज द लॉर्ड. आणि त्या सगळ्या गोष्टी रिलीज केल्या, इम्पार्ट केल्या. आणि नंतर नाही का 30 मिनिटं झाल्यानंतर ज्यावेळेस रेनहार्ड बॉन्केने उठण्याचा प्रयत्न केला, त्यांना उठताच येईना. त्यांना असं जाणवायला लागलं की काहीतरी हेवी अनॉइंटिंग, काहीतरी वेगळ्या गोष्टी त्यांच्यावर आल्यात, एक वेगळं मॅन्टल, वेगळी चादर म्हणा, काहीतरी त्यांच्यावर आली, त्यांना उठता येईना. आणि कसे तरी अडखळत अडखळत जॉर्ज जेफ्री उठले आणि बसले. प्रेज द लॉर्ड. या गोष्टी झाल्यानंतर रेनहार्ड बॉन्के कसं बस स्वतःला सावरलं बऱ्याच वेळानंतर आणि ते निघून गेले. मध्यरात्रीची त्यांची ट्रेन होती, जी त्यांना जर्मनीला सोडणार होती. मध्यरात्रीची त्यांनी जी ट्रेन होती ती पकडली आणि असं झालं की रेनहार्ड बॉन्के यांचे वडील जे आहे, सकाळी त्यांना रेल्वे स्टेशनवर रिसीव्ह करायला आले होते, त्यांचे वडील. ओके. रेनहार्ड बॉन्केचे वडील आले त्यांना ट्रेन मधून उतरल्यावर, आणि असंच घराकडे जाता जाता रेनहार्ड बॉन्केचे वडील काय म्हणाले त्यांना माहिती का? रेनहार्ड, हॅव यू हर्ड द लेटेस्ट ब्रेकिंग न्यूज? आता नाही का सगळीकडे जी खळबळजनक नाही का एक बातमी पसरली, त्याबद्दल तू ऐकलंस का? आणि रेनहार्ड बॉन्के म्हणतात, डॅडी व्हॉट इज इट? नो, आय डोंट नो, व्हॉट इज इट? काय बातमी, मला नाही माहिती काय. तर ते काय म्हणतात माहिती, आता बघा रेनहार्ड बॉन्केचे वडील त्यांना काय म्हणतात. वडील त्यांना म्हणतात, लास्ट नाईट at 10 p.m. God's great general had died and went home to be with the Lord. त्यांचे वडील सांगतात की कालच्या रात्री 10 वाजता परमेश्वराचा एक महान सुभेदार, महान जनरल जो आहे ना, तो मरण पावला आणि परमेश्वरासोबत नाही का आता स्वर्गामध्ये ते गेलेत, आपल्या निरंतरच्या ठिकाणी ते गेलेत. आणि रेनहार्ड बॉन्के म्हणतात, हु इज ही डॅडी? कोणती व्यक्ती आहे ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय की परमेश्वराचे एवढे महान सेवक नाही का मरण पावले? ते म्हणतात, त्यांचे वडील म्हणतात, जॉर्ज जेफ्री. हालेलुया. आणि रेनहार्ड बॉन्के म्हणतात, नो डॅडी, इट इज नॉट पॉसिबल. लास्ट नाईट, yesterday at 10 p.m. I was inside of his house. I was with him. Hallelujah. He prayed for me. He laid his hands over me. It cannot be. काल रात्री 10 वाजता ते म्हणतात आपल्या वडिलांना, नाही हे शक्य नाही, जॉर्ज जेफ्री मरण पावले. काल रात्री 10 वाजता मी त्यांच्या घरामध्ये होतो, त्यांनी माझ्यावर हात ठेवला, माझ्यासाठी प्रार्थना केली, त्यांनी मला नाही का अभिषेक केलाय, मला इम्पार्ट केल्यात गोष्टी, त्यांनी माझ्यावर हात ठेवून प्रार्थना केली. हे कसं शक्य आहे? मी काल रात्रीच 10 वाजता त्यांना भेटलो आहे. आणि असं होतं की त्याचे वडील त्यांना म्हणतात, तू काय बोलतोय? तुला माहितीये न्यूज काय सांगतेय? बातम्यांमध्ये सकाळपासून हीच न्यूज आहे. काय सांगतायत माहिती? ते सगळेजण म्हणतात की लास्ट नाईट अ यंग मॅन एंटर्ड हिज हाऊस and when the young man left, after that George Jeffrey, he stood up and he just fell down in his chair and he went away
टू बी विथ द लॉर्ड. हालेलुया. सो त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं, ते म्हणाले तुला माहितीये न्यूज मध्ये काय सांगतायत, काय घडलं. काल रात्री 10 वाजता त्यांना नाही का कोणीतरी एक तरुण मुलगा भेटायला आला होता. तो मुलगा भेटून गेला. कोण काय हे न्यूज मध्ये माहित नाही त्या लोकांना डिटेल, कारण त्यांनी बोलवलं, त्या स्त्रीने दरवाजा उघडला, एवढंच कन्व्हर्सेशन झालं होतं. तो मुलगा जसं निघून गेला, जॉर्ज जेफ्री उठले आणि नाही का ते आपल्या चेअरमध्ये लाईक असं नाही का त्यांचा प्राण तिकडेच गेला, ते आपल्या चेअरमध्ये बसले आणि स्वर्गामध्ये निघून गेले, अशी न्यूज आहे. जर तू म्हणतोस 10 वाजता तू तिकडे होता, याचा अर्थ त्या व्यक्तीचा अभिषेक, त्या व्यक्तीचं मॅन्टल, त्या व्यक्तीचं जे अनॉइंटिंग आहे ते नाही का, ते ती ग्रेस आहे ती तुझ्यावर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला माहितीये त्यानंतर, हालेलुया, त्यानंतर रेनहार्ड बॉन्केंशी परमेश्वर अशा प्रकारे बोलायला लागला, अशा प्रकारे त्यांना वापरलं. तुम्हाला माहितीये रेनहार्ड बॉन्केची मिनिस्ट्री बद्दल जर मी एक एक चमत्कार तुम्हाला सांगेल तर तुम्हाला विश्वास ठेवणं पण कठीण होईल. पूर्ण आफ्रिकेमध्ये ज्यावेळेस त्यांचे क्रुसेड भरायचे ना, मी तुम्हाला सांगते करोडोंची गर्दी व्हायची, लाखो करोडो लोक यायची. आफ्रिकेच्या कुठल्याही देशामध्ये ते गेल्यावर इतकी गर्दी यायची, इतकी गर्दी यायची. एव्हरी टाइम ही यूज टू प्रीच द क्रुसिफाईड क्राइस्ट. प्रत्येक वेळेस ते सुवार्ता, ख्रिस्त जो वधस्तंभावर मरण पावलाय त्या सुवार्तेचा ते प्रचार करायचे. आणि जसे यायचे ना लोक नाही का, हजारो लाखो लोक यायचे, ते सगळे लोक नाही का बरे व्हायचे. लोकांचे नाही का वेगवेगळे आजार निघून जायचे, वेगवेगळे दुरात्मे निघून जायचे. एक वेळ अशी झाली होती की नाही का एका बाईने तिचा 4 का 5 दिवस मरण पावलेला जो नवरा होता, हॉस्पिटलमधून त्याची डेड बॉडी घेतली, मॉर्चरीमध्ये ठेवली आणि ती म्हणाली मला नाही का त्यांच्या मीटिंगला जायचंय. जिथे मीटिंग होती 4 का 5 दिवस झाले होते आणि त्या मीटिंगला ती घेऊन गेली. त्यांना माहित पण नाही की स्टेजच्या खाली नाही का ह्या माणसाची एवढी जुनी डेड बॉडी ठेवलेली आहे. तुम्हाला माहितीये त्यांनी ना त्या मेलेल्या माणसासाठी प्रार्थना केली, काहीच केलं नाही. मध्येच वचन चालू असताना नाही का इतके दिवस मेलेला ज्याला शवगृहात ठेवलं होतं, ती बायकोन त्याची डेड बॉडी घेतली आणि रेनहार्ड बॉन्केच्या मीटिंगला गेले. तो माणूस जिवंत झाला आणि चालायला लागला. ही डिटेल हॉस्पिटल स्टाफ पासून, कुठल्या हॉस्पिटलमध्ये होते, ती पत्नी कोण होती, ही सगळी डिटेल टेस्टिमनी तुम्हाला युट्यूबवर मिळेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. एकदा असं झालं होतं की आफ्रिकेमधले जे सगळ्यात मोठमोठे विचेस आहेत, जे चेटूक करणारी लोक, विजार्ड आहेत, जे दुरात्मे, त्यांनी नाही का ठरवलं होतं की रेनहार्ड बॉन्केना मारून टाकायचंय. आपल्या आफ्रिकेमध्ये ह्यांनी नाही का खूप देवाचं नाव पसरवलं आणि खळबळ पसरवली आहे. सो आपल्याला काहीतरी करायचंय. सो कित्येक नाही का लोकांना सैतान असे नाही का रिंग, चार्म्स असं काहीतरी द्यायचा, मंत्र वगैरे केलेल्या गोष्टी की रेनहार्ड बॉन्के स्टेजवर आल्या आल्या हे त्यांच्यावर फेकायचं. प्रेज द लॉर्ड. पण कित्येक वेळा असं व्हायचं की रेनहार्ड बॉन्के स्टेजवर आले फक्त माईक मधून हालेलुया बोलले की हे विचेस, विजार्ड, हे जे काही त्यांनी टाकलेले गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या तिकडेच नाही का नष्ट व्हायच्या. आणि हे जे दुरात्मेने भरलेली लोक, ज्यांनी सैतानाला जीवन अर्पण केले, असे नाही का चेटूक करणारी जी लोक होती ना, ती लोक नाही का लुळी पांगळी होऊन त्या मीटिंग मधून पळून जायची, निघून जायची. त्यांच्यासोबतच असं काहीतरी घडायचं. परत ते लोक यायचे काही दिवसांनी अजून काही करण्यासाठी. त्यांचं नाही का कुठलंही हत्यार, सैतानाचं कुठलंही शस्त्र यांच्यावर चालायचं नाही. प्रेज द लॉर्ड. ज्या अभिषेकात जॉर्ज जेफ्री चालले त्याच्यापेक्षा पण ग्रेटर अनॉइंटिंग मध्ये हे चालले. बट हाऊ ऑल दिस थिंग स्टार्टेड, त्यांचे हिडन इयर्स होते, त्यांचं ते प्रार्थनेचं जीवन होतं, त्यांचं ते उपास प्रार्थनेचं जीवन होतं. त्यांनी जे देवाला शोधण्याचा प्रयत्न केला होता की जेव्हा कोण त्यांना ओळखत नाहीये. कॉलेजमध्ये त्यावेळेस ग्रॅज्युएशन साठी नाही का खूप मुलं आली होती. खूप स्टुडंट्स पैकी एक होते जर्मनी मधून आलेला रेनहार्ड बॉन्के. कोणी त्यांना ओळखत नव्हतं, कोणाला माहित नव्हतं की कसे फास्टिंग प्रेयर करतात, पण त्यांनी देवासोबत नाही का या गोष्टी ठेवल्या होत्या. ही वॉज कंटिन्युअसली ही वॉज प्रेइंग. ओके, ते नाही का निरंतर प्रार्थना करत होते, प्रार्थनेत तत्पर होते. खूप वेळा त्यांनी नाही का अन्नाचा त्याग केला होता, अशा सगळ्या गोष्टी केल्या होत्या आणि परमेश्वराने अद्भुत रीतीने त्यांना वापरलं. प्रेज द लॉर्ड. सो यू हॅव टू प्रे, यू हॅव टू प्रे. त्यांच्याबद्दल जर तुम्हाला माहितीये, त्यांचं लग्न झालं, त्यांना मुलं झाली, सगळं झालं, पण त्यांनी शेवटपर्यंत देवाचा आवाज ऐकला. प्रेज द लॉर्ड. त्यांना एका विशिष्ट समय, ओके, जेव्हा त्यावेळेस ते वयस्कर झाले, तेव्हा परमेश्वर म्हणाला की ही जी एवढी मोठी नाही का मिनिस्ट्री आहे ती ह्या माणसाला तुला द्यायची आहे. तुझ्या नंतर हा माणूस चालवणार. जसं मोशे नंतर कोण आला, यहोशुआ. मोशेला मुलं होती, माहितीये ना, 2 मुलं होती. मोशे नंतर मोशेची मुलं त्याची मिनिस्ट्री चालवत नव्हते, मोशेची मुलं तिकडे आली नाही. प्रेज द लॉर्ड. मोशेच्या मुलांना काय मिळालं प्रॉमिस लँड मध्ये आल्यावर? वाचले कधी बायबल? होमवर्क आहे, स्टडी करा. पण मोशे नंतर जसं प्रभू म्हणाला की मी यहोशुआला नाही का उत्तराधिकारी नेमले, परमेश्वर ह्यांना म्हणाला आणि त्यांनी एवढी मोठी मिनिस्ट्री
ती सगळी ज्या व्यक्तीचं नाव देवाने सांगितलं त्याला समर्पित केले. इट इज डॅनियल खोलंडा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अशा प्रकारे देवाचा शब्द ऐकून चालणारी ही व्यक्ती होती. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. माझ्या हसबंडच्या जीवनामध्ये ह्या व्यक्तीचा खूप मोठा भाग आहे. आपल्या पुण्यामध्ये हे येऊन गेलेले आहेत बरेच वर्षापूर्वी. त्यावेळेस सुद्धा नाही का असे विजिबल मिरॅकल्स झालेले आहेत. जी लोक त्या मीटिंगला होती, माझं तर त्यावेळेस तारणही झालं नव्हतं, ते सगळे लोक म्हणतात की त्यावेळेस असं झालं होतं. पुण्यामध्ये मीटिंग होती, 2 का 3 दिवसाची बहुतेक होती, आणि रेनहार्ड बॉन्के आले होते. सगळीकडून लोक आली होती, दूरहून लोक. असं झालं होतं की पावसाचे दिवस होते वाटतं, आणि मीटिंगच्या आधीपासून नाही का खूप जोराचा पाऊस पडत होता, खूप जोराचा. म्हणजे माझे लाईक इन लॉज आहेत, सासू सासरे आहेत, ते सुद्धा सांगतात की त्यांनी आजूबाजूच्या अनेक नवीन लोकांना, कोणाला माहित नाही, त्यांना पण म्हणाले होते की मोठा देवाचा सेवक आलाय, चला मीटिंगला. सो इकडून ट्रेनने आणि तिकडून चालत असे ते लोक गेले होते. आणि आजूबाजूचे सगळे लोक म्हणत होते एवढा पाऊस आहे, एवढं पाणी तुंबलंय, सगळं झालंय, आपण कसं मीटिंगला जाणार एवढ्या पावसात. आणि माझे सासू सासरे वगैरे सगळे लोक म्हणायचे तुम्ही फक्त चला, देव तिकडे चमत्कार करेल. सो इकडून सगळेजण पावसातून गेले होते. ज्या वेळेस ते लोक त्या मीटिंग मध्ये, त्या ग्राउंड मध्ये गेले, जे कोणी त्यांनी मीटिंग अटेंड केली असतील इथले, पण त्यांचा हा वैयक्तिक अनुभव असेल, त्या ग्राउंड मध्ये पाऊस पडत नाही, आजूबाजूला सगळीकडे धो धो पाऊस पडतोय, पण जिथे सभा होती तिकडे एक थेंब पण नव्हता. प्रेज द लॉर्ड. असे चिन्ह, असे मिरॅकल, अशा गोष्टी लोकांनी पाहिल्या आहेत. लोकांनी, आपल्या पुण्यातल्या लोकांनी सुद्धा अनुभवल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. तुमची खूप इच्छा होती या मॅन ऑफ गॉडला पर्सनली भेटायचं, पण काही वर्षापूर्वीच ते परमेश्वराकडे गेले. प्रेज द लॉर्ड. सो ह्या सगळ्यांचं ना एक वैयक्तिक जीवन होतं, जिथे ते सगळं काही सोडायचे आणि नाही का परमेश्वराशी नाही का असे एकदम परमेश्वराला धरून राहायचे. प्रभू येशूचं जीवन पण तसंच होतं. प्रेज द लॉर्ड. ह्यांनी कधी मिनिस्ट्री मधून मला हे पाहिजे, माझं नाव पाहिजे, असं तसं नो, त्यांनी काहीच नाही ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं. सोल्ड आउट फॉर क्राइस्ट. जसं अपोस्टल पॉल म्हणतो ना, आय एम द बॉन्ड सर्वंट ऑफ क्राइस्ट. मी ख्रिस्तामध्ये कोण आहे? मी ख्रिस्ताचा बंदीवान आहे, बंदीवान. मला स्वतःची इच्छा नाही, काय नाही. एखादा जो बंदीवान आहे जेलमध्ये, तो व्यक्तीला स्वातंत्र्य असतं का? नाही. प्रेषित पौल काय म्हणतो? मला स्वतःचं स्वातंत्र्य नाही, मी ख्रिस्तामध्ये बंदीवान आहे. वो टू मी इफ आय डोंट प्रीच द गॉस्पल. जर मी सुवार्तेचा प्रचार करत नाही तर मी श्रापित असो. प्रेज द लॉर्ड. आपण कधी असं नाही का बर्डन घेतलंय का, विचार केलाय का? नसेल तर सुरुवात करू. साधारण जीवन नाहीये, साधारण घराण्याशी आपला संबंध नाहीये, सार्वकालिकतेसाठी, इटर्निटीसाठी आपण आहोत, आणि आपण नाही का परमेश्वराच्या कुटुंबाशी नाही का आपण जोडले गेलेले आहोत. प्रेज लॉर्ड. तुम्ही किती लहान आहे, किती मोठे, किती साधारण आहे, किती हायली एज्युकेटेड आहे, किती दिसायला सुंदर आहे, किती नाही का कसे आहात, याने काही फरक पडत नाही. तुमचं अंतःकरण स्वर्गाच्या राज्यासाठी कसं आहे. प्रेज द लॉर्ड. ह्या व्यक्तीचे कॉलेजमधले हिडन इयर्स, प्रेज द लॉर्ड, खूप हल्ले झाले त्यांच्यावर. तर इतके डेंजर हल्ले झाले ना. प्रेज द लॉर्ड. मी त्यांच्या बद्दल जर एक एक गोष्ट तुम्हाला सांगायला सुरुवात केली ना, तुम्हाला वाटेल बाप रे, एवढं होऊन ही व्यक्ती उभी कशी राहिली. बट ही वॉज पर्सिस्टंट, कंटिन्युअसली. ख्रिस्त नाही तर दुसरं काही नाही, फक्त ख्रिस्त. ओनली वन ऑप्शन, जीसस क्राइस्ट. नो ऑप्शन बी. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो ह्या गोष्टी झाल्या आहेत, लोकांनी अनुभवल्या आहेत. किती दिवस अनुभवत राहायचं. प्रेज द लॉर्ड. Now is the time that we are going to walk and see these miracles. We are going to be the originator of these miracles, signs and wonders. Hallelujah. तुमच्याद्वारे ह्या गोष्टींची सुरुवात करणार, कारण परमेश्वर काल आज युगानुयुग समान आहे. बट येस, प्रार्थना, उपास, वचन वाचणं, पवित्र जीवन जगणं, याला कॉम्प्रोमाइज नाही. हालेलुया. फसवले जाऊ नका, की जे मेंढराच्या वेशांमध्ये आंतरिक क्रूर लांडगे जे आले आहेत, फॉल्स अपॉस्टल्स, आणि नाही का चुकीच्या गोष्टी, लोक जे इट्स ओके, परमेश्वरने माफ केलंय, परमेश्वराने क्षमा केली, आणि नाही का तुम्हाला प्रार्थनेपासून वंचित ठेवतात. तुम्हाला म्हणतात चालतं, देव अंडरस्टँड करतो, आणि तुम्हाला स्वर्गाच्या राज्यासाठी एक ऍक्टिव्ह जीवनशैली जगू देत नाही. अशा गोष्टींपासून दूर राहा. जगामध्ये पण जर तुम्ही नाही का कुठल्या ऑफिसमध्ये जाता, भलेही तिकडे एक साधा पिऊनची जरी नोकरी असेल, सिक्युरिटी गार्डची जरी नोकरी असेल, तर ते अपेक्षा करतात की तुम्ही नोकरीवर तर तुमचं 100% दिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपण परमेश्वराच्या घराण्याशी निगडीत आहोत. हालेलुया.